ऑटो फ्रीज, फ्रीज आणि बेटरमेंट हे 3 जे ऑप्शन आहेत याचा जर तुम्हाला चांगलं नॉलेज असेल तर याचा यूज करून तुम्ही चांगलं कॉलेज मिळवण्याचा प्रयत्न करू शकतात. आणि याचा जर प्रॉपर यूज नाही केला तर एखाद्या चुकीच्या कॉलेजला तुमचं ऍडमिशन होऊन इंजिनिअरिंगची 4 वर्ष तुम्हाला तिथे काढावे लागू शकतात. आणि या 3 ऑप्शनचा कॅप राऊंड 1, 2 आणि 3 मध्ये यूज कसा करायचा ह्याची पण तुम्हाला कम्प्लीट क्लॅरिटी या व्हिडिओमधून मिळेल. तर सगळ्यात पहिले जाणून घेऊया की हे ऑप्शन्स काय असतात. तर सगळ्यात पहिले आपण स्टार्ट करूया ऑटो फ्रीज पासून. ऑटो फ्रीज म्हणजे काय, तर ऑलरेडी आपण कॅप राऊंड 1, 2, 3 मध्ये जे ऑप्शन फॉर्म भरतो तर ऑप्शन फॉर्म मध्ये बऱ्याच जणांनी 30 ऑप्शन, 40 ऑप्शन, 50 ऑप्शन, 100, 150 ऑप्शन्स असे भरलेत. तर पण त्यातला जो फर्स्ट ऑप्शन आहे तो जर तुम्हाला अलॉट झाला म्हणजे तुम्हाला त्या कॉलेज मिळालं आणि त्यातली ती पर्टिक्युलर ब्रँच मिळाली आणि ती जी मिळालेली ब्रँच किंवा कॉलेज आहे ते जर तुमचा फर्स्ट ऑप्शन असेल तर अशा केसमध्ये ते ऑटो फ्रीज या केसमध्ये येतं. आणि ऑटो फ्रीज जर एखादं कॉलेज ब्रँच झाली तर तुम्हाला कंपल्सरी त्या राऊंडमध्येच तुम्हाला कॉलेजला जाऊन ॲडमिशन घेणं आहे. तुम्ही जर ॲडमिशन नाही घेतली तर तुम्ही कॅपच्या प्रोसेसमधनं कम्प्लीट बाहेर जाऊ शकता. आणि ज्यावेळी एखादं कॉलेज ऑटो फ्रीज होतं तर त्यावेळी तुम्हाला ॲडमिशन घेणं कंपल्सरी आहेच, पण तुम्ही नेक्स्ट राऊंडला पण जाऊ शकत नाही. तर त्यामुळे कॉलेजचे प्रेफरन्स भरताना असे कॉलेजेस टाका, फर्स्ट ऑप्शन असे टाका की जे तुम्हाला मिळणार नाही. आता ते ऑप्शन कसे सर्च करायचे की जे कॉलेजेस आपल्याला अलॉट होऊ शकत नाही, तर त्यासाठी मी एक डिटेल व्हिडिओ बनवलेला आहे की कट ऑफ लिस्ट कशी रेफर करायची, जेणेकरून मागच्या वर्षीच्या कट ऑफवरनं आपण ही माहिती घेऊ शकतो की आपल्याला कुठले कॉलेज मिळतात, कुठले मिळू शकत नाही. तर त्याच्यानुसार तुम्हाला सगळे ऑप्शन फॉर्म बनवायचे. तर तो व्हिडिओ इथे वरती लिंकमध्ये तुम्हाला मिळून जाईल आणि खाली डिस्क्रिप्शनमध्ये पण मी लिंक ॲड केलेली आहे, तो तुम्ही जाऊन बघू शकता. तर हे झालं ऑटो फ्रीज ऑप्शन. सेकंड ऑप्शन आहे फ्रीज. आता ऑलरेडी तुम्हाला सपोज इथे मी कॉलेजची सॅम्पल लिस्ट दिलेली आहे, तुमची लिस्ट कम्प्लीट वेगळी असणार आहे. हे कॉलेज मी सगळे पुण्यातले कॉलेजेस वापरलेले आहेत. मला 3rd नंबरचं कॉलेज मिळालं VIT आणि मी तिथे कॅम्पसला व्हिजिट केलंय किंवा मला तिथले प्लेसमेंटबद्दल माहिती आहे, इन्फ्रास्ट्रक्चरबद्दल माहिती आहे. माझ्या पॅरेंट्सचं डिसिजन झालंय की आता कॉलेजला आपल्याला ॲडमिशन घ्यायचं आहे. तर अशा केसमध्ये आपल्याला फ्रीज ऑप्शन सिलेक्ट करून ते ऍक्सेप्ट करावं लागतं. ते झाल्यानंतर एक PDF जनरेट होते आणि ती PDFची कॉपी आपल्याला कॉलेजला ज्यावेळी आपल्याला ॲडमिशन घ्यायचं आहे त्यावेळी ती PDF आपल्याला घेऊन तिथे सबमिट करायची असते. तरच कॉलेजवाले आपल्याला ॲडमिशन देतात. आणि हे आपण कधी पण ॲडमिशन घेऊ शकत नाही. त्या राऊंडचे पर्टिक्युलर ॲडमिशनचे जे डेट्स आहेत त्या डेट्समध्ये जाऊन आपल्याला तिथे रिपोर्ट करायचं आहे विथ अवर ओरिजिनल डॉक्युमेंट्स. तिथे तुम्हाला फीस पण कम्प्लीट, जी कॉलेजची फीस असेल त्यानुसार तुमच्या कॅटेगरीमध्ये जी फीस येते ती तुम्हाला फीस पण तिथे पे करायची असते आणि सगळे ओरिजिनल डॉक्युमेंट्स कॉलेज हे सबमिट करून घेतं. तर हा झाला फ्रीजचा ऑप्शन. आणि ज्यावेळी तुम्ही एखादं कॉलेज फ्रीज करतात तर तुम्ही नेक्स्ट राऊंडला जाऊ शकत नाही. तर हे पण तुम्ही लक्षात ठेवा की फ्रीज हा ऑप्शन त्याच वेळी सिलेक्ट करायचा आहे ज्यावेळी तुमचं डिसिजन फायनल झालेलं आहे, तुम्हाला त्या कॉलेजबद्दल कंप्लीट माहिती आहे आणि तुम्हाला नेक्स्ट राऊंडला जायचं नाही आहे. त्याच राऊंडमध्ये तुम्हाला कॉलेजला ॲडमिशन घ्यायचं आहे, त्याचवेळी हा फ्रीज ऑप्शन चूज करायचा असतो. नेक्स्ट आहे बेटरमेंट ऑप्शन. सपोज ही माझी कॉलेजची लिस्ट आहे आणि यामध्ये मला 12 नंबरचं GH रायसोनी हे कॉलेज मिळालं आहे. कॉलेज चांगलं आहे, ब्रँचेस पण चांगलं आहे, इन्फ्रास्ट्रक्चर पण चांगलं आहे, पण मला अजून बघायचं आहे की मला याच्यापेक्षा आणखीन कुठलं चांगलं कॉलेज, कुठली चांगली ब्रँच मिळू शकते का. तर अशा केसमध्ये आपल्याला नेक्स्ट राऊंडमध्ये जाण्यासाठी बेटरमेंट हा ऑप्शन चूज करायचा असतो. आणि बेटरमेंट ऑप्शन चूज केल्यावरती काय होतं, करंटली आपल्याला जे कॉलेज मिळालेलं आहे ते आपण होल्ड करून ठेवू शकतो की ते कॉलेज तुमच्यासाठीच आहे. नेक्स्ट राऊंडमध्ये आपण असे ऑप्शन देणार आहेत की या कॉलेजपेक्षा आणखीन बेटर कॉलेजेस कुठले ते ऑप्शन्स आपल्याला वरती द्यायचे. आणि लास्ट ऑप्शन जो आहे हा बाय डिफॉल्ट तुम्हाला जे मिळालेले कॉलेजेस, जसं या केसमध्ये तर GH रायसोनी हे कॉलेज मला मिळालं आहे तर ते लास्ट ऑप्शन हाच राहणार आहे. तुम्हाला जर तुमचे वरचे जे प्रेफरन्स मिळाले नाही तर लास्टला GH रायसोनी हे तुमचं फायनल होईल कॉलेज. तर हा असतो बेटरमेंट ऑप्शन. सपोज मला फर्स्ट राऊंडला GH रायसोनी हे कॉलेज मिळालं आहे आणि मी बेटरमेंटचं ऑप्शन सिलेक्ट करून आता सेकंड राऊंडला गेलो आहे. सेकंड राऊंडमध्ये मी हेच ऑप्शन्स टाकले आणि सेकंड राऊंडला मला SITचं कॉलेज मिळालं. तर मला फर्स्ट राऊंडला जे GH रायसोनी कॉलेज मिळालं होतं तर तो कॉलेज आपल्याकडनं निघून जातो आणि सेकंड राऊंडला जे अलॉटेड कॉलेज आहे, जसं मला SITचं कॉलेज मिळालंय तर ते कॉलेज आपण होल्ड करून ठेवू शकतो. आता सपोज तुम्हाला परत नेक्स्ट राऊंडला जायचं आहे त्यावेळी पण तुम्हाला बेटरमेंट ऑप्शन सिलेक्ट करायचं आहे. बेटरमेंटमध्ये पण SIT पेक्षा तुम्हाला जे भारी कॉलेज वाटतात किंवा ज्या कॉलेजला तुम्हाला ॲडमिशन पाहिजे तेवढेच कॉलेजेस नेक्स्ट राऊंडला टाकायचे. तर आता नेक्स्ट राऊंडचं पण आपण इथे बघूयात की मी हे ऑप्शन्स टाकले आणि थर्ड राऊंडला मला SIT पेक्षा आता PVG कॉलेज लागलं आहे. तर SIT जे मला सेकंड राऊंडला मिळालं आहे ते ऑटोमॅटिकली तिथलं जे अलॉटमेंट आहे ते कॅन्सल होतं आणि जे न्यूली अलॉटेड कॉलेज आहे जसं PVG
हेच माझं थर्ड राऊंडला हे कॉलेज मला मिळतंय आणि तिथे जाऊन मला ऍडमिशन घ्यायचं आहे. आता ही सगळी प्रोसेस आपण डायग्राम थ्रू बघू, जेणेकरून तुम्हाला आणखीन बेटर क्लॅरिटी मिळेल की ह्या सगळे ऑप्शन्स काय असतात आणि हे आपण यूज कसे करून घ्यायचे असतात. तर इथे तुम्ही बघू शकता कॅप राऊंड 1 मध्ये आपण आलोय. तर कॅप राऊंड 1 मध्ये आपले जे ऑप्शन्स फॉर्म आहे त्यातलं जर मला फर्स्ट कॉलेज मिळालं तर ऑटोमॅटिकली ते ऑटो फ्रीज होतं आणि अशा केसमध्ये तुम्हाला तिथे जाऊन ऍडमिशन ही घ्यावीच लागते. आता सेकंड केस अशी असू शकते की मला कॉलेज जे मिळालंय ते मला आवडलंय कॉलेज, तर तिथे तुम्ही ते कॉलेज फ्रीज करू शकता आणि तिथे तुम्ही ऍडमिशन घेऊ शकता आणि कॅपच्या प्रोसेसमधून तुम्ही बाहेर पडताय. नेक्स्ट राऊंडला तुम्ही तिथे जाऊ शकत नाही. सपोज तुम्हाला फर्स्ट राऊंडमध्ये मिळालेलं कॉलेज होल्ड करून ठेवायचं आहे, तर त्या केसमध्ये तुम्ही बेटरमेंट ऑप्शन सिलेक्ट करा आणि कॅप राऊंड 2 मध्ये जा. तर कॅप राऊंड 1 मध्ये मिळालेलं कॉलेज तुम्ही होल्ड करून ठेवताय आणि कॅप राऊंड सेकंड पण तुम्ही बेटरमेंटच्या ऑप्शनमधनं ट्राय करू शकता. अशी एक केस असू शकते की तुम्हाला फर्स्ट राऊंड कॅप राऊंड 1 मध्ये कुठलं कॉलेज मिळालंच नाही, तर तुम्ही नॉट अलॉटेड हा जो फ्लो आहे याच्यातनं कॅप राऊंड 2 मध्ये जात आहे. कॅप राऊंड 2 मध्ये पण तुम्ही इलिजिबल असतात ऑप्शन आणि तिथे पण कॅप राऊंड 2 मध्ये पण सेम प्रोसेस आपल्याला करावी लागते जे आपण कॅप राऊंड 1 मध्ये केली असते. सगळे ऑप्शन्स फॉर्म आपल्याला भरायचे, ते सबमिट करायचे. कॅप राऊंड 1 मध्ये पण परत अलॉटेडची लिस्ट लागेल, तिथे पण तुमचं कॉलेज मग तुम्ही फ्लो चेक करू शकता की ते ऑटो फ्रीज झालंय, तुम्हाला ऍडमिशन घ्यायचं आहे तर ते फ्रीज करू शकता किंवा परत याच्यापेक्षा आणखीन बेटर कॉलेज बेटर ब्रँच पाहिजे असेल तर तुम्ही बेटरमेंटचं ऑप्शन सिलेक्ट करून थर्ड राऊंडला जाऊ शकता. थर्ड राऊंडला पण कॉलेज ऑटो फ्रीज होईल किंवा तुम्हाला तिथे कॉलेज फ्रीजच करावं लागेल. नाहीतर बऱ्याच मुलांचं असं असू शकतं की त्यांना हे तिन्ही कॅप राऊंडमध्ये मिळालेले कॉलेज नकोय, नवीन याच्यापेक्षा आणखीन वेगळं कॉलेज ट्राय करायचं आहे किंवा जे मिळालेलं कॉलेज आहे ते त्यांना नाही आवडलं, तर त्यापेक्षा दुसरं कॉलेज जर ट्राय करायचं असेल तर ते स्पॉट राऊंडला जाऊ शकता. तर त्या केसमध्ये तुम्ही कॅप राऊंड 3 मध्ये ना ऍडमिशन घ्यायचं नाही, तर तेच मुलं स्पॉट राऊंडमध्ये जातील. आता आणखीन मला एक सांगायचं आहे की जर तुम्ही कुठल्या कॅटेगरीच्या अंडर येत असतात आणि तुम्हाला कॅटेगरीचं जे बेनिफिट्स असतात, फीस कन्सेशन, ठीक आहे, ते जर घ्यायचे असेल तर तुम्हाला या कॅप राऊंड 1, 2 और 3 याच्यामध्येच ॲडमिशन घ्यायचं आहे, तरच तुम्हाला ते बेनिफिट मिळतील. तुम्ही जर यात ॲडमिशन नाही घेतलं आणि तुम्ही स्पॉट राऊंडला जर ट्राय करताय तर तुम्हाला फीस कन्सेशन किंवा कॅटेगरीचे जे बेनिफिट्स आहे ते स्पॉट राऊंडला मिळत नाही. स्पॉट राऊंडमध्ये तुम्ही ओपनमध्ये कन्सिडर होतात आणि तुम्हाला जी फीस असते ती फुल फीस लागते. हे सगळं होतं ऑटो फ्रीज म्हणजे काय, फ्रीज म्हणजे काय, बेटरमेंट म्हणजे काय. तर याचा यूज कसा करून घ्यायचा आहे हे पण मी तुम्हाला सांगितलं आहे. तर अशा अमेझिंग व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि बेल आयकॉनला पण हिट करून ठेवा, जेणेकरून येणारे सगळे नोटिफिकेशन्स तुम्हाला मिळतील. माझ्या व्हॉट्सअप ग्रुपची लिंक पण मी खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे, ती जॉईन करून ठेवा, जेणेकरून माझ्या व्हॉट्सअपवरती जे तुम्हाला अपडेट्स येतात ते तुम्ही लगेच बघू शकता. माझ्याकडनं तुम्हाला जर पर्सनल काउन्सिलिंग हवं असेल तर हा माझा नंबर मी तुम्हाला इथे दिलेला आहे, याच्यावरती तुम्ही कॉल करू शकता किंवा व्हॉट्सअपवरती मेसेज करा आणि माझ्या टीमकडनं तुम्हाला लगेच कॉल बॅक येईल.